मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली 21 जानेवारी रोजी पालघर येथे 50,000हून अधिक लोकांनी काढलेल्या मोर्चाला मिळालेल्या यशानंतर आज नाशिकमध्ये माकप आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं सुमारे 55,000 शेतकऱ्यांचा भव्य लाँग मार्च सुरू झाला। या मोर्चाचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे, माजी केंद्रीय समिती सदस्य आणि माजी आमदार जे.पी. गावित, माकपचे केंद्रीय समिती सदस्य आणि महाराष्ट्र राज्य सचिव डॉक्टर अजित नवले, C2चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर D.L. कराड आणि नाशिक जिल्हा सचिव इंद्रजित गावित तसेच किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते करत आहेत। थाने पालघर जिले में 40,000 किसानों की बड़ी तादाद के साथ जो लॉन्ग मार्च 3 दिन चला, उसके बाद अभी नासिक में आंदोलन शुरू हो गया है। हजारों की तादाद में किसान सभा और मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी के नेतृत्व तले यहाँ पे जुटे हैं। पूरी ताकत के साथ नासिक से मुंबई तक लॉन्ग मार्च निकाल के हम जा रहे हैं। फॉरेस्ट राइट एक्ट की इम्प्लीमेंटेशन होनी चाहिए और किसानों को जमीनें मिलनी चाहिए, ये मांग इसमें हमने उठाई है। उसके साथ जो पानी समुद्र में बह के जाता है उसको रोका जाए, उसको किसानों को दिया जाए, ये मांग है। किसान सभा लगातार लड़ रही है। किसान सभा का अभी हाल ही में विदर्भ में कर्जा माफी का बहुत बड़ा आंदोलन हुआ, उसके बाद जो अतिवृष्टि से नुकसान किसानों का हुआ उसके मुआवजे का आंदोलन हुआ, गन्ने को रास्त दाम मिलना चाहिए, इसके बारे में आंदोलन हुआ। और अब इस आदिवासी इलाकों में ये दो बड़े बड़े लॉन्ग मार्च निकले हैं। अहमदनगर जिले में रेलवे का जो रूट बदला गया उसके संदर्भ में भी जोरदार आंदोलन किसान सभा और सीपीएम के बैनर तले हो रहा है। हम लड़ रहे हैं लेकिन सरकार कॉर्पोरेट परस्त है। आंदोलन के चलते मांगे मान ली जाती है, इम्प्लीमेंटेशन नहीं होता। इम्प्लीमेंटेशन होना चाहिए, इसके लिए बड़ा जुझारू संघर्ष महाराष्ट्र में लाल झंडे के बैनर तले हो रहा है। आमचा हा लॉन्ग मार्च हा 5वा लॉन्ग मार्च आता महाराष्ट्राच्या मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। याच्या अगोदर आम्ही ह्याच मागण्या घेऊन, याच्यामध्ये थोडाफार फरक असेल पण ह्याच मागण्या घेऊन आम्ही मुंबईला गेलो होतो। फडणवीस साहेबांनी 2018 साली, त्यानंतर 2019 ह्या दोन्ही लॉन्ग मार्चला त्यांनी समाधानकारक अशा प्रकारचे उत्तरं दिली, त्याच्या आमच्या मागण्या मान्य केल्या, पण त्या मागण्याची अंमलबजावणी झाली नाही। त्यानंतर 2023ला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना लॉन्ग मार्च निघाला। त्या मोर्चाच्या तर मागण्या त्यांनी विधानसभेमध्ये मान्य केल्याची घोषणा केली आणि त्याची पण अंमलबजावणी झाली नाही। आता जे लोकांचे प्रश्न आहेत, संबंध महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधलं शिक्षणाचा वाटोळा झालेला आहे, त्याच्याबद्दल आम्ही एक मुद्दा घेतलेला आहे आता। त्याचबरोबर संबंध महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला 24 तास वीज मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही मुंबईला चाललेलो आहोत। त्याचबरोबर वन जमीन जो कायदा 2006 साली झाला, परंतु आज 2026 साल उजाडलं, 20 वर्ष पूर्ण झाली, पण अंमलबजावणी अजून त्याच्या कुठल्याही प्रकारची झाली नाही। आणि त्यामुळं सरकारकडून मिळणाऱ्या ज्या सवलती आहेत, योजना आहेत, त्या आम्हाला कोणाला मिळत नाही। अत्यंत अल्प अशा प्रकारची जमीन आमच्या सर्टिफिकेटवर दिलेली आहे, ती जमीन आमच्या ताब्यामध्ये जेवढी आहे तेवढी आम्हाला मिळाली पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे। सातबारा अलग झाला पाहिजे, कारण एका गावाचा एक सातबारा, एका गावामध्ये 200 प्लॉट वाले असतील तर 200 लोकांचा एक सातबारा दिलेला आहे आणि हा 200 लोकांचा सातबारा कुठल्याच कामाचा पडत नाही। आणि म्हणून सातबारा प्रत्येक माणसाला, प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र दिला गेला पाहिजे। त्याचबरोबर जसं भात पिकाला हेक्टरी 20,000 रुपये सरकार अनुदान देत आहे, तसंच सोयाबीन आहे, त्याचबरोबर मका आहे, स्ट्रॉबेरी आहे, आणखीन सफेद मुसळी आहे। हे जे नाशिक जिल्ह्यामध्ये येणारं पीक आहे, या पिकाला सुद्धा सरकारने हमी भाव दिला पाहिजे आणि त्याला बोनस डिक्लेअर केला पाहिजे, मार्केट उपलब्ध करून दिलं पाहिजे। ह्या लहान लहान मागण्या आमच्या आहेत आणि आमच्या मागण्या ह्या सरकारला आर्थिक बोजा पडेल अशा कुठल्याही मागण्या आम्ही केलेल्या नाही। कायदा नवीन करायचा आहे असं पण आमची मागणी नाही आहे। जे कायदे झालेले आहेत, जे निर्णय झालेले आहेत सरकारचे, ते निर्णय सरकारने योग्य पद्धतीने पार पाडावेत, काटेकोरपणे त्याचं पालन करावं, त्याची अंमलबजावणी करावी, ही एकमेव मागणी घेऊन आम्ही चाललोय। सरकारला याची कुठल्याही प्रकारची म्हणजे कोशिश लागणार नाही, सरकार अडचणीत येणार नाही, अशा प्रकारचे हे आमचे प्रश्न आहेत।
आणि हे प्रश्न अद्यापर्यंत सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. ह्या वेळेस आमचा निर्धार आहे, हे प्रश्न जर सुटले नाही तर मुंबईपर्यंत आमचं जाण्याचं निश्चित झालेलंच आहे. तुम्ही पाहता आमच्या प्रत्येक पाठीमागच्या बाजूला प्रत्येक ग्रुपची एक पिकअप आहे, एक टेम्पो आहे, एक ट्रॅक्टर आहे, त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे, त्याच्यामध्ये शिधा टाकलेला आहे. सगळं 1 महिन्याचं शिधा सामुग्री बरोबर घेऊन आम्ही निघालेलो आहोत. त्यामुळं आम्ही मध्ये अर्ध्याहून परत येऊ असं काही होणार नाही. आमचा प्रश्न जोपर्यंत शेवटाला जात नाही, सुटत नाही, त्याची आम्हाला खात्री होत नाही, तोपर्यंत आम्ही पाठीमागे येणार नाही. भले ते मुंबईत पोहोचल्यानंतर ते म्हणतील आझाद मैदानावर बसा, इथं बसा, तसं होणार नाही. आम्ही मंत्रालयाला घेराव टाकून बसणार आहोत आणि ती जबाबदारी सरकारची आहे. याच्यामध्ये म्हातारी माणसं आहेत, काही आजारी पण माणसं आहेत. त्याचं जर वाटत काही झालं तर ही पण जबाबदारी सरकारची आहे. हे सरकारने एकदा निश्चित अशा प्रकारचा विचार केला पाहिजे, सरकारने याची दखल घेतली पाहिजे आणि आमचा प्रश्न हा तात्काळ मार्गी लागला पाहिजे, अशा प्रकारचं आम्ही सरकारला आवाहन करतोय. याच्या पुढे आमच्या ठाणे पालघरच्या हद्दीमध्ये गेल्यानंतर शहापूरला ठाणे पालघरचे तिथले शेतकरी आमच्यामध्ये सामील होणार आहेत. आपले नगर जिल्ह्यातले शेतकरी हे वाटेमध्ये सामील होणार आहेत. नाशिक जिल्ह्यातले उर्वरित शेतकरी जे घरी आहेत ते पण येणार आहेत. आज आमची प्रत्येक तालुक्याची लोकसंख्या आम्ही मोजली, त्याच्यामध्ये जवळजवळ 55 ते 60 हजारापर्यंत आज आमचा मोर्चा आहे आणि हा मोर्चा हळूहळू वाढत जाणार आहे. आणि म्हणून सरकारने याची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे, पण सरकार घेत नाही. आम्हाला पण वाटतंय की सरकारने अशी दखल घेतली नाही, शेवटपर्यंत मुंबईपर्यंत आमच्या हा गोरगरिबांचा मोर्चा हा तिथपर्यंत घेऊन जाऊ, अशा प्रकारची आम्ही सरकारला पण सूचना करतोय. आज नासिक से किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ये सब की ओर से ये बहुत जबरदस्त जुलूस यहाँ शुरू हुआ है और यही सवाल है, पालघर में जो बहुत जबरदस्त अभी आंदोलन हुआ और उसने जीत हासिल की, उसके बाद नासिक जिले का आंदोलन लाल झंडे के नीचे आज चल रहा है और इसमें भी वही सवाल है, किसानों के जमीन के ऊपर अधिकार, वनाधिकार कानून को लागू करना, उसके साथ साथ ये जो इरिगेशन का मामला है, सिंचाई का मामला है, लोगों को पानी मिलना, यहाँ का जो नदियाँ है उसको अलग किस्म से जो योजना हमने की है ये करके जो हमारे अकाल के पीड़ित जो ये है उसको देना, और बाकी जो कॉरपोरेट अंबानी, अदानी और ये सब लोगों के लिए पूरी नीतियाँ जो चल रही है आज बीजेपी के केंद्र और राज्य सरकार की, इसके खिलाफ स्मार्ट मीटर हो, लेबर लॉज हो, ये लेबर कोड हो, और साथ साथ में ये जो अलग अलग मनरेगा को खत्म करने की बात हो, ये सब सवाल भी इस मोर्चे में आज पूरे लाल झंडे ने लिए. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.